विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लॉग टेबलमध्ये नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन आणि नॅचरल टँजंट्स यांच्या किमती कशा बघायच्या ते बघितले. डिग्री आणि मिनिटमधला संबंध सांगितला तुम्हाला. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट. आणि किमती बघितल्या आणि कॅल्क्युलेशन सुद्धा आपण सोडवलं. आज आपण वेगळ्या प्रकारचं कॅल्क्युलेशन परत, म्हणजे तर आपल्याला लॉगॅरिथमचंही पान लागेल आणि नॅचरल साईन कोसाईनचं सुद्धा पान लागेल, अशी काही कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत. आता एखादं कॅल्क्युलेशन समजा असं असेल, साईन θ1 डिवायडेड बाय साईन θ2 आणि किमती काढा. आणि समजा θ1 ची किंमत समजा असे असेल, साईन 53 डिग्री डिवायडेड बाय साईन 38 डिग्री असा आहे. θ1 ची 53, θ2 ची 38 डिग्री किंमत आहे असं आपण समजू. तर ह्याचं उत्तर किती? साईन 53 भागिले साईन 38. ह्याचं उत्तर किती? तर पहिलं काम काय तुमचं राहील, इथं पहिल्यांदा नॅचरल साईनमध्ये आधी किमती बघायची. आता ह्याची उत्तरे समजा मी एक्स मानलं तर एक्स बरोबर मी असं लिहितो साईन 53. नॅचरल साईनमध्ये जायचं 53. आता इथं मिनिट, डिग्री किंवा मिनिटचा उल्लेख केलेला नाही पुढं, तर 53चा 0मध्ये बघायचा. 0.7686. नॅचरल साईन त्याचा 53मध्ये 0.7686. साईन 38 साईन 38चं 0मध्ये बघा 0.6157. 0.6157. ह्या किमती बघून घेतल्यानंतर मग आपण लॉगचं परत नेहमीप्रमाणे लॉग एक्स इज इक्वल टू, म्हणजे आता ह्याचं उत्तर एक्स आहे असं मानलं तर ह्या दोन संख्यांचा हा भागाकार आहे, म्हणजे ह्याचा लॉग बघितला पाहिजे, ह्याचा लॉग बघितला पाहिजे आणि भागाकार असल्यामुळे लॉगची वजाबाकी केली पाहिजे. लॉग 0.7686 मायनस लॉग 0.6157. आता लॉग बघितल्यानंतर, लॉग बघण्यापूर्वी पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स लिहिली पाहिजे. 0.7686 ची कॅरेक्टरिस्टिक बार 1. 76चा 8.6 मध्ये लॉग बघितला पाहिजे. लॉग नॅचरल लॉग म्हणजे लॉगॅरिथमचं पान काढा. 76 ही संख्या बघायची. 76चा 8.6 मध्ये 8 मध्ये 8854 आहे आणि 6 मध्ये 3 आहे. 8854 अधिक 3 म्हणजे 8857. 0.6157 ह्याची कॅरेक्टरिस्टिक सुद्धा बार 1. 61चा 5.7 मध्ये 61चा 5.7 मध्ये लॉग बघितला पाहिजे. 61चा 5 मध्ये 7889 आहे आणि 7 मध्ये 5 आहे. 7889 अधिक 5 म्हणजे 7894. ह्या दोन्हींची वजाबाकी केली पाहिजे. बार 1 0.8857 मायनस बार 1 0.7894. ह्यांची वजाबाकी 7तून 4 गेले 3, 15तून 9 गेले 6, चालेल 18तून 9 गेले 9, चालेल 8तून 8 गेले 0. आता इथं बघा मायनस हे झालं प्लस 1 -1 हे झालं 0. म्हणजे लॉग एक्सची किंमत इतकी आहे. लॉग एक्सची किंमत ही 0.0963.
आता अँटीलॉग बघायचा आहे. एक्स बरोबर अँटीलॉग 0.0963. अँटीलॉगॅरिथमचं पान काढा. अँटीलॉगॅरिथमचं पान 0.9चं 6.3 मध्ये अँटीलॉग बघितला पाहिजे. पॉईंटच्या पुढचे 4 अंक जे आहेत त्याचा आपण अँटीलॉग बघतो. 0.9च्या 6 मध्ये 12.47 आणि 3 मध्ये 1 आहे 12.48. पॉईंटच्या मागे 0 आहे. त्या 0 मध्ये आपण 1 मिळवतो. 0 अधिक 1 आणि डाव्या बाजूला अंक मोजत जातो. पहिल्या अंकानंतर दशांश चिन्ह. हा अंक पॉईंटच्या मागचा अंक दशांश चिन्ह कुठं द्यायचं ते सांगतो आपल्याला. 1 नंतर दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 1.248 sin 53 भागिले sin 38 हा भागाकार 1.248 असा येतो. बघा पहिल्यांदा काय केलं परत सांगतो. 53चं नॅचरल साईनमध्ये किंमत बघितली. sin 38ची नॅचरल साईनमध्ये 38चा 0 मध्ये किंमत बघितली. ह्या दोन संख्या म्हणजे पहिल्यांदा साईन बघून घ्या, पुन्हा ह्याचे लॉग बघा आणि भागाकार असल्यामुळं ह्या 2 लॉगची वजाबाकी केली. वजाबाकी करून जी संख्या मिळाली त्याचा शेवटी अँटीलॉग बघितला. आता वेगळ्या प्रकारचं एक कॅल्क्युलेशन फिजिक्समध्ये येतं. एक सूत्र तुम्हाला सांगतो. आर बरोबर असं एक सूत्र येतं तुम्हाला. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा असं एक फॉर्म्युला येतो. पी आणि क्यूच्या किमती समजा अनुक्रमे पीची किंमत समजा 150 दिलेली आहे, क्यूची किंमत 100 दिलेली आहे आणि थिटा हा असं आपण समजू 82 डिग्री. थिटा हा 82 डिग्री आणि आरची किंमत काढा. समजा हे 3 तुम्हाला पी क्यू आणि हा थिटा दिलेले आणि हे सूत्र दिले आणि आरची किंमत काढा असं जर सांगितलं तर कसं केलं पाहिजे. आर इज इक्वल टू अंडर रूट ह्या किमती मांडून घ्यायची. पीची किंमत 150चा स्क्वेअर प्लस क्यूची किंमत किती आहे 100चा स्क्वेअर प्लस 2pq म्हणजे 2 × 150 × 100. क्यूची किंमत 100, पीची किंमत 150 हे टाकल्या आणि कॉस 82 थिटाची किंमत 82. आता तुम्हाला काय करायचं, ह्याचा वर्ग करायचा, ह्याचा वर्ग करायचा. ज्या किमती मिळतील त्यांची बेरीज करायची. 2 ला 150ला गुणायचं, 100ला गुणायचं. किती किंमत येते ती लिहायची. आता हे सोपं रूप कुठंपर्यंत द्यायचं, जोपर्यंत हे प्लस चिन्ह आपण व्हॅनिश करत नाही तोपर्यंत हे सोपं रूप द्यायचं. 15चा वर्ग माहिती आहे आपल्याला 225, त्याच्यावर 2 शून्य येणार अधिक म्हणजे 150चा वर्ग हा 22,500, 100चा वर्ग 10,000 आहे. 100चा वर्ग हा एकावर 410, एकावर 2 शून्य येते. 10चा वर्ग त्याचा वर्ग म्हणजे 10चा घातांक 4 म्हणजे 10,000 प्लस 2 गुणिले 150 म्हणजे हे झालं 300. 300 गुणिले 100 म्हणजे 3वर 4 शून्य 30. 300 गुणिले 100, 2 गुणिले 150 गुणिले 100 हे 30,000 आणि हे कॉस 82.
आता ह्या दोन्हींचा गुणाकार झाल्याशिवाय ती संख्या ह्या दोन्हीमध्ये मिळवता येत नाही. नाहीतर 22,500 अधिक 10,000 म्हणजे 32,500 अधिक 30,000 असं करायचं नाही. आता ह्या दोन्हींचा आपण बेरीज करू शकतो. 22,500 अधिक 10,000 म्हणजे हे झालं 32,500 प्लस 30,000 गुणिले कॉस 82. आता कॉस 82 ची किंमत बघितली पाहिजे. नॅचरल कोसाइन. नॅचरल कोसाइनचं पान काढायचं लॉग टेबलचं. 82चा 0 मध्ये बघायचं. 82चा 0 मध्ये 0.1392 0.1392. आता हा गुणाकार आपण करू शकतो कारण इथं 3वर 4 शून्य म्हणजे हे 4 घरं दशांशाने पुढे जातं. बघा नाहीतर मी असं लिहून घेतो 0.1392 गुणिले 30,000. त्या 3चे 4 झिरोज मी इथं लिहितो 1 2 3 4 आणि 3 न गुणतो 3 2 6 3 9 18 3 9 27 चला 2 3 त्रिक 9 2 11 चला 1 3 1 3 आणि 1 4 3 2 6 3 9 27 3 त्रिक 9 2 11 3 1 3 आणि 4. आता 1 2 3 4 1 2 3 4 इथं दशांश येईल म्हणजे 30,000 गुणिले 0.1392 याची किंमत आली 4,176 म्हणजे वर्गमुळात राहील 32,500 अधिक 4,176. मग ही बेरीज जी आहे एका खाली एक मांडून घेतो मी 32,500 अधिक 4,176 6 7 5 1 6 4 2 6 आणि 3 36,676. बत्तीस 32,500 अधिक 4,176 ह्याची बेरीज आली 36,676. आता बघा एवढं आपण सोडवत गेल्यानंतर शेवटी एकच संख्या मिळाली आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे आता वर्गमूळ काढायचं. आता वर्गमूळ काढताना मी इथं लिहितो log r. हे काय आहे तर 36,676 चा घातांक 1/2 आहे. वर्गमूळ म्हणजे घातांक 1/2. ही आर आहे, ही आरची किंमत. मग आता लॉग आर म्हणजे काय? लॉग आर म्हणजे a रेस टू एन चं n log a म्हणजे 1/2 log 36,676 म्हणजे 1/2. आता ही जी कॅरेक्टरिस्टिक 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे. 5तून 1 वजा केला 5 वजा 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक झाली 4. आता 36,677 आपण 5वा अंक लॉग टेबल मध्ये म्हणजे 5वा अंक जो आहे तो 5 पेक्षा मोठा असेल 5 पेक्षा मोठा असेल तर चौथ्या अंकात 1 मिळतो. म्हणजे 36,677 ऐवजी 36,668 मध्ये आपण लॉग बघायचं 6-8 कारण 5वा अंक 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा लहान असेल तर चौथ्या अंकात काही मिळवायचं नाही, आहे तसंच ठेवायचं. 5 पेक्षा मोठा असल्यामुळं 36,668 मध्ये लॉग बघायचं. 36,668 लॉग टेबलमध्ये बघा नॅचरल म्हणजे लॉगॅरिथम मधनं 36 संख्या बघायची
त्याचा 6 मध्ये 56, 35 आणि 8 मध्ये 10. 56, 35 अधिक 10, 56, 45. 56, 35 अधिक 10 ही 5 अंकी संख्या आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक 4. आणि 36 6 7 ऐवजी मी 36 6 8 बघितला का तर 5वा अंक 5 पेक्षा मोठा. आता ह्याला 2 न भागायचं. बेदुनी 4, बेदुनी 4, 1 5, 2 8 16, पुन्हा बेदुनी 4 आणि 5 ला 2 न भागताना बेदुनी 4. आपल्याला पॉईंटच्या पुढे 4चे अंक बास झाले त्यामुळे इथंपर्यंतच भागा. लॉग आर ची किंमत 2.2822 आली म्हणजे आर ची किंमत अँटीलॉग. शेवटी अँटीलॉग बघितलाच पाहिजे तुम्हाला. 2.2822. 28 चा 2 2, 28 चा 2 2 मध्ये अँटीलॉग बघितला पाहिजे. आपण काय बघतोय, लॉगॅरिथम बघतोय का अँटीलॉगॅरिथम बघतोय हे जरा काळजीपूर्वक बघायचं असतं. 28 हे बघा पॉईंटच्या पुढच्या अंकाचा आपण अँटीलॉग बघतो. 28 चा 2 2, 28 चा 0 1 2, 2 मध्ये 19 14 आणि पुढच्या मेन डिफरन्शियल 2 मध्ये 1 19 14 अधिक 1 म्हणजे 19 15. हा झाला अँटीलॉग. आता पॉईंटच्या मागे 2 आहे. 2 मध्ये 1 मिळवायचा. 2 अधिक 1 किती झाले 3. मग डाव्या बाजूला अंक मोजायचे 1 2 3. $191.5 ही किंमत आहे. जर पी ची किंमत 150, क्यू ची किंमत 100 आणि थिटाची किंमत 82 जर ह्याच्यामध्ये टाकली तर शेवटी आर ची किंमत ही 191.5 इतकी आहे. तर अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन सोडवावं लागतं तुम्हाला फिजिक्समध्ये ह्या सूत्रानुसार. एक लक्षात घ्या, जसं तुमची गणित जास्त तुमच्याकडून सोडवली जातील तसं तुमचं लॉग टेबलचे नियम सगळे आपोआपच पाठ होणार आहेत. त्यामुळं सराव करत राहणं आणि जास्तीत जास्त गणित सोडवत राहणं आणि कुठं अडाल तिथं शंका विचारणं ह्याला पर्याय नाही. आणि तुमचं चांगलं पाठांतर होऊन जाईल. लॉगच्या नियमांचं चांगलं पाठांतर होऊन जाईल. तुम्ही अधिकाधिक गणित जसं सोडवत जा तसं तर तुमच्यासाठी चांगलं राहील. आता नॅचरल साईन, नॅचरल कोसाईन, नॅचरल टँजंट्स, त्याच्यानंतर ही जी पानं आहेत लॉगॅरिथमिक साईन. लॉगॅरिथमिक साईन हे बोर्डाच्या लॉग टेबलच्या पुस्तकामध्ये नसतं. लॉगॅरिथमिक साईन, लॉगॅरिथमिक कोसाईन, लॉगॅरिथमिक टँजंट्स म्हणजे काय तर त्यांनी समजा एखादा कोण आहे साईन 34 लॉग साईन 34 असं डायरेक्ट 34 डिग्री साईन 34 किंमत आपण नॅचरल साईनमध्ये बघतो आणि त्या किमतीचा आपण लॉग बघतो. तर लॉगॅरिथमिक साईन म्हणजे डायरेक्ट साईन 34 किंमत न देता साईन 34 किंमत जी असते त्याचा डायरेक्ट लॉगच त्यांनी दिलेला आहे. तर त्या पानांचा फारसा उपयोग नाही. रेसिप्रोकल एक पान आहे. हे रेसिप्रोकलचं वाटल्यास आपण उद्या अभ्यास करू. पण तत्पूर्वी मला काही सिंपल गुणाकार भाकार समजा एखाद्या संख्येला समजा 3.35.12 गुणिले 100 ह्याला लॉग टेबल बघायची गरज नाही. एक लक्षात घ्या
10नं 100नं 1000नं गुणणं आणि भागणं कसं करायचं ते थोडक्यात सांगतो. 10नं 100नं आणि 1000 10,000 हे जर ह्यानं एखाद्या कोणत्याही संख्येला तुम्हाला जर 10नं 100नं 1000नं गुणायची वेळ आली तर फक्त दशांशनं पुढं सरकतं. ही संख्या आहे समजा 35.12. दशांशनं पुढं किंवा मागं सरकतं. आता 35.12 गुणिले 100 गुणिले असेल तर दशांशनं उजव्या बाजूला पुढं सरकतं. मग एकावर किती शून्य आहेत? 2. मग हे दशांशनं 2 घरं पुढं न्यायचं. एकावर 2 शून्य आहेत म्हणजे 35.12 ह्याचा गुणाकार डायरेक्ट 3512. काही बदलत नाही. एकावर 2 शून्य. समजा 4.664 असा गुणिले 1000. एकावर किती शून्य आहेत? 1 2 3 शून्य 1000. म्हणजे दशांशाने सुद्धा उजव्या बाजूला 3 घरं 1 2 3 म्हणजे 4664. समजा असं आहे 3.9 गुणिले 1000. एकावर किती शून्य आहेत? 3. तर एक घर पुढे नेल्यानंतर पुन्हा जर अंक नसेल तर तो 0 द्यायचा. 0 पुढं. हे एक घर पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला 2 0 द्यावे लागतील. 3.9 गुणिले 1000 म्हणजे 3900. कुठल्याही संख्येला समजा 5.6 गुणिले 10. एकावर एकच शून्य. एकावर एकच 10 म्हणजे एक घर पुढे द्यायचं. 5.6 गुणिले 10 म्हणजे ह्याचं उत्तर झालं 56. गुणाकार असेल तर दशांशांना उजव्या बाजूला पुढं न्यायचं. आणि हे कुठला नियम सांगतो मी? 10नं 100नं 1000नं गुणायचं असेल तर. भागायचं असेल तर एक साधं उदाहरण. भागायचं असेल 10 100नं 1000 न भागायचं. समजा 45.13 ह्याला तुम्हाला 10नं भागायचं. लॉक टेबल लागत नाही. एकावर किती शून्य आहे? 1. हे दशांश आता गुंताना आपण पुढे नेत होतो, भागताना दशांशानं मागं न्यायचं. म्हणजे 45.13 भागिले 10 असेल तर ह्याचं उत्तर एक घर मागं न्यायचं. का तर एकावर एकच झिरो आहे. 4.513 हे त्याचं उत्तर आहे. समजा असं आहे 96.38 भागिले 100 असं. इथं एकावर किती शून्य आहेत? 2 शून्य. दशांशानं 2 घरं मागे येणार. 1 2 म्हणजे 96.38 भागिले 100 म्हणजे 0.9638. तर 10नं 100नं 1000नं गुणायचं कसं, भागायचं कसं हे मी थोडक्यात सांगितलं. हे सराव केलं तर तुमचं आणखी चांगलं होऊन जाईल. तुम्हाला शंका आली तर मला विचारा. उद्याच्या पिरियडला आपण रेसिप्रोकल आणि स्क्वेअर्स हे बघणार. आज आपण थांबूया.